एक मोठी बातमी आहे। अटक केलेल्या विकास लवांडेंचा अन्नत्याग करून सत्याग्रह उपोषणाचा यावेळेस पवित्र बघायला मिळतोय। अटक केल्यापासून विकास लवांडे यांनी अन्नत्याग केलेलं आहे। अटक केलेल्या विकास लवांडे यांचा अन्नत्याग करून सत्याग्रह उपोषण आपण बघू शकतो। अटक केल्यापासून विकास लवांडे यांनी अन्नत्याग केलेला आहे। मोठी अपडेट आहे ती म्हणजे विकास लवांडे यांच्यावरती गुन्हा क्रमांक 32 दाखल होता, मात्र या गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। पोलिसांनी मात्र 33 चा गुन्हा दाखवलेला आहे, ज्या गुन्ह्यामध्ये विकास लवांडे आरोपी नाहीये। पोलिसांनी ते नजरचुकीने झालं असंही म्हटलेलं आहे। विकास लवांडे यांची गुन्हा क्रमांक 33 मधून यावेळेस नजरचुकीने हा गुन्हा दाखल झाल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं कळतंय। या संदर्भातले अपडेट्स देतात प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आहेत। प्रदीप, आपण बघतोय खरं तर या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने आताचे ताजे अपडेट्स काय मिळतात सविस्तर सांगाल? सध्या विकास लवांडेंना पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। अजून त्यांच्या प्रकरणावरती सुनावणी झालेली नाही, मात्र काल ज्यावेळेस त्यांना अटक झाली त्यावेळेपासून विकास लवांडेंनी अन्न जे आहे ते सोडलेलं आहे। पोलीस कोठडीमध्ये ते फक्त पाणी पितायत आणि अन्नत्याग आंदोलन करून सत्याग्रही उपोषण करतोय अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करून या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय। विकास लवांडेंनी ती भूमिका मांडलेली होती। वारकरी संप्रदायामध्ये 20 महाराजांची यादी त्यांनी दिलेली होती की यांची घुसखोरी झालेली आहे, त्या विरोधामध्ये त्यांच्यावरती वाघोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आलेली होती। मात्र अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर वाघोली पोलिसांनी काल त्यांना अटक केली। आज त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। मात्र कालपासून विकास लवांडेंनी अन्न घेणं सोडलेलं आहे, ते फक्त पाणी पितायत आणि जोपर्यंत हे सगळं प्रकरण संपत नाही निश्चितच प्रदीप, या प्रकरणावरती आपले लक्ष असेल। सगळे अपडेट्स आपल्याकडून सातत्याने घेत राहू। तुर्तास धन्यवाद।